नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आधार कार्ड ऑनलाईन कसे डाउनलोड करायचे व त्याचा पासवर्ड काय असणार आहे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। आधार कार्ड डाउनलोड करण्याच्या अगोदर आपल्याला सांगू इच्छितो की आपल्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही आधार कार्ड जे आहे ते ऑनलाईन डाउनलोड करू शकणार आहे। तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला Google Chromeमध्ये यायचं आहे आणि इथे आपल्याला सर्च बारमध्ये सर्च करायचं आहे UIDAI एवढं टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे। जी पहिली वेबसाईट येईल UIDAI ची, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला भाषा निवडण्यासाठीचा ऑप्शन दिसेल, तर इथे आपण इंग्लिश ही भाषा निवडणार आहे। त्यानंतर पेज आहे ते लोडिंग होईल, थोडं लोडिंग झाल्यानंतर नवीन पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे। हे पहा मित्रांनो, इथे आपल्याला डाउनलोड आधारचा ऑप्शन दिसेल, तर या डाउनलोड आधार या ऑप्शनवरती आपल्याला एकदा क्लिक करून घ्यायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज दिसणार आहे। आता इथे आपल्याला 12 अंकी EID नंबर किंवा 16 अंकी डिजिटल व्हर्च्युअल ID कार्ड नंबर किंवा 28 डिजिटचा एनरोलमेंट नंबर किंवा 12 अंकी आधार कार्ड नंबर इथे विचारला जात आहे। तर आपल्याकडे एनरोलमेंट नंबर असेल तर आपल्याला दुसरा पर्याय सिलेक्ट करायचा आहे, व्हर्च्युअल ID असेल आपल्याकडे तर तिसरा पर्याय सिलेक्ट करायचा आहे आणि आधार कार्ड नंबर माहीत असेल तर आपल्याला पहिलाच ऑप्शन इथे सिलेक्ट राहू द्यायचा आहे। त्यानंतर इथे आपल्याला आता आधार कार्ड नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आधार कार्ड नंबर टाकून घेतल्यानंतर जो कॅप्चा दिसत आहे, हा कॅप्चा या ठिकाणी आपल्याला आहे असं बघून एंटर करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आपण इथे कॅप्चा जो आहे तो टाकून घेतलेला आहे। यानंतर आपल्याला सेंड OTP या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। जसं आपण सेंड OTP या बटनवरती क्लिक करू, त्यानंतर आपल्याला एक OTP जो आहे तो आपल्या मोबाईल नंबरवरती पाठवण्यात येणार आहे। तर तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय अँड डाउनलोड या बटनवरती क्लिक करायचं आहे। एवढं केल्यानंतर आपलं काय आहे ते OTP जो व्हेरीफाय होईल आणि आपला PDF जे आहे ते डाउनलोड होणार आहे। आता पहा, इथे PDF डाउनलोड झालेला आहे, कॉंग्रॅच्युलेशन असं आपल्याला लिहिलेलं दिसेल। त्यानंतर आता याचा पासवर्ड काय आहे सर्वांना प्रश्न पडला असेल, तर पहा इथे एक्झाम्पल दिलेलं आहे। जर तुमचं नाव अंकुश वाय कुमार आहे, जर तुमचं आणि जन्माचं साल 1989 आहे, तर तुम्हाला पासवर्ड अशा रीतीने टाकायचा आहे अनिश 1989। तर याप्रमाणे तुमचा इथे पासवर्ड हा राहणार आहे। PDF जी डाउनलोड झालेली आहे, इथे तुम्हाला तुमचे नावाचे पहिले 4 अक्षर आणि तुमच्या जन्माचं साल इथे टाकायचं आहे आणि ओके बटनवरती क्लिक करायचं आहे। 100% तुमचं आधार कार्ड जे आहे ते ओपन होणार आहे। धन्यवाद।